जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या निश्चयामध्ये आपले स्वागत आहे। गवळी समाजाच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू, नामदार अदितीताई तटकरे। समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक वाटचाल होणे गरजेचे आहे। गवळी समाज नेहमीच आधुनिकतेची कास धरून वाटचाल करत आहे। कमनूरमध्ये समाजाची भव्य इमारत होत असून ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे। या इमारतीमध्ये सर्व समाजाच्या महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी, उद्योग उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे प्रतिपादन नामदार अदितीताई तटकरे यांनी रामरत्न मंगल कार्यालय झालेल्या कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले। यावेळी बोलताना आमदार राहुल आवाडे म्हणाले, इचलकरंजी गवळी समाजाचे नेहमीच योगदान लाभले असून समाजासाठी शासकीय मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली। ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर म्हणाले, इचलकरंजी नगरीत आसपासच्या खेड्यापाड्यातून गवळी समाज आलेला असून त्यांची प्रगती नक्कीच उल्लेखनीय आहे। गवळी समाजातील एक महिला राज्याची कमान सांभाळत असून त्यांचा समाजाला अभिमान वाटतो। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। स्वागत प्रास्ताविक इचलकरंजी शाखा कार्याध्यक्ष बाबूराव डाकरे यांनी केले। यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या ईश्वरी कोटकर तसेच वेदांत डाकरे याचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील, कोजिमाशी पतपेढी संचालक विठ्ठल लटके, कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य संदीप वरंडेकर, केडीसी संचालक स्मिता गवळी, सरचिटणीस उदय पाटील, सहचिटणीस प्रकाश गवळी, खजिनदार मिलिंद दर्गे, अशोक बाबूराव दाते, चंद्रकांत चिले, नितीन ठसाळे, प्रकाश रिकामे, अविनाश कांबळे, प्रसाद रिकापे, प्रदीप धुमाळ, बाबाजी रिकामे, श्री बाबूसाहेब ज्ञानदेव चिले, इचलकरंजी कार्याध्यक्ष बाबूराव डाकरे, सरपंच सुलोचनाताई कट्टी, उपसरपंच सुधीर लिगाडे यासह पदाधिकारी, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरेसह संस्थेचे सरचिटणीस उदयजी पाटील, संस्थेचे सहचिटणीस प्रकाशजी गवळी, संस्थेचे विश्वस्त नितीनजी ठसाळे, संस्थेचे विश्वस्त बापूसाहेब चिले, संस्थेचे विश्वस्त सन्माननीय सहचिटणीस सन्माननीय प्रकाशजी गवळी। आजच्या कार्यक्रमात या संस्थेचे कार्याध्यक्ष असलेले बाबूरावजी डाकरे साहेब, त्यांची सहकारी, उपस्थित ज्येष्ठ बंधू भगिनी आणि तरुण सहकारी मित्रांनो, संस्थेची स्थापना आपल्याला कल्पना 1946 साली झाली। मी वारंवार आपल्याला सांगत असतो, बाबासाहेब आपल्या या देशात सर्वांचाही मी जाहीर आभार मानतो व थोडे आमदार इचलकरंजी सांस्कृतिक भवन पायाभरणी समारंभ या ठिकाणी होतो। एक धडाडीचं महाराष्ट्राचं नेतृत्व आमच्या विधिमंडळाच्या सहकारी महिला बाल कल्याणाचे मंत्री नामदार अदिती तटकरे हे प्रामुख्याने आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। स्टेजवरचे आमचे सहकारी इचलकरंजीच्या हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून आज महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट तालुका शाखा इचलकरंजी व्यासपीठावर उपस्थित असणारे आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष व महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री अजयजी शांताराम बिरवटकर, व्यासपीठावर उपस्थित असणारे श्री संदीपजी वरंडेकर, श्री विठ्ठलजी लटके सर, आपल्या या पुण्यवान अशा वास्तूतून व्हावं अशीच त्या निमित्ताने माझ्या सहित आपल्या सगळ्यांची अपेक्षा ही निश्चितपणाने आहे। ज्या वेळेला ही वास्तू त्या ठिकाणी तयार होईल त्यावेळेला मला खात्री आहे की दुमजली ही वास्तू आहे, त्याच्यामध्ये घेण्याची आपण त्यांना मुभा त्या निमित्ताने देणार आहोत। एक भव्य दिव्य अशी वास्तू उपलब्ध राहणार आहे। पण माझी या निमित्ताने आपल्या समाजातल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना विनंती राहतो, महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर, आपल्या समाजातली जी प्रावीण्य मिळवणारे विद्यार्थिनी असतील यांच्यासाठीची मार्गदर्शन शिबिर आणि समाजासाठी आणि इतर समाजासाठी सुद्धा आपल्या या भव्य दिव्य वास्तूमध्ये आरोग्य शिबिर आपण आयोजित करावी अशी सुद्धा या निमित्ताने मी आपल्याला विनंती करीन। कारण समाजाचे वेगवेगळे कार्यक्रम तर